रोज तेच तेच कांदे पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्याच कांद्या पोह्यापासून आज आपण एक मस्त असा पदार्थ बनवणार आहे। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी रेसिपी आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा मिळेल। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर आता इथं एका बाउलमध्ये इथं मी 1 कपानुसार इथं कांदे पोहे घेतलेले आहेत। आपण नेहमी जे कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे मी इथं वापरलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यावर जर थोडी घाण वगैरे असेल तर ती निघून जाते आणि पोहे एकदम पांढरे शुभ्र होतात। आता इथं आपण पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी यातलं पूर्ण निथळून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला झाकून एक 5 ते 7 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे पोहे आपले छान असे मऊ होतात। आता इथं बघू शकता पोहे आपले छान असे मुरले गेलेले आहेत। त्यातलं पाणी होतं ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे। जर तुमचे पोहे इथं जर कोरडे वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हापका मारून किंवा थोडासा पाण्याचा हात लावून ते हातानेच अगदी मऊ करून घ्यायचे आहेत। पोहे छान मुरल्यामुळे ते पटकन मऊ होतात। आता इथं आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी इथं 2 चमचे मी इथं बेसन वापरलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा वापरला तरी पण चालेल। आता इथं मी आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत। इथं बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो वापरलेला आहे। तुमच्याकडे कोणत्याही भाज्या अवेलेबल असेल तर त्या तुम्ही इथं वापरू शकता। इथं गाजर, कोबी वापरला तरी पण चालेल। बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे। आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे छान आपल्याला हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे बॅटर आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं करायचं नाही आहे। अगदी हातात सैलसर करून घ्यायचं आहे। इथं अगदी थोडं थोडं पाणी वापरून इथं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। साधारण याला मला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। पोहे जसे भिजतील त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं। अगदी छान रेसिपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांना आवडेल आणि पटकन तयार होणारी आहे। आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर मुलांना स्नॅक म्हणून किंवा टिफिनमध्ये तुम्ही हे नक्की देऊ शकता। आता इथं बघू शकता अगदी छान असं मऊसर हे बॅटर तयार झालेलं आहे। इथं मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला कशी तयार झालेली आहे ते। हे बघा, हातात आपल्याला छान असं मऊ गोळा तयार होईल एवढीच आपल्याला कन्सिस्टन्सी करायची आहे। जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आहे, कारण हे उत्ताप्पे आहेत ते आपण हातानेच घालणार आहोत। आता इथं एका तव्याला थोडंसं तेल लावून पूर्ण पसरून घ्यायचं आहे। अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते। आता इथं छोटासा हातानेच हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। अगदी छोटे छोटे आपण थालीपीठ जशी तव्याला लावतो त्याप्रमाणे हे लावून घ्यायचे आहेत। जर तुमचा तवा मोठा असेल तर एका वेळा 3 ते 4 इथं आपले हे उत्ताप्पे किंवा छोटे थालीपीठ म्हटले तरी पण चालेल, हे एका वेळा होऊ शकतात। जर हे हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं हाताला पाण्याचा हात लावून हे तुम्ही थापू शकता। अगदी दिसायला छान आणि खायला पण खूप छान असे खमंग हे पोह्याचे उत्ताप्पे किंवा कटलेट किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही ह्याला। आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग ह्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। एक बाजू पूर्ण झाल्यानंतर मगच ह्याला पलटून घ्यायचं आहे। इथं बघू शकता अगदी छान असे निघाले जातात आणि छान असे खरपूस तयार होतात। आता ही खालची बाजू पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। हे बघा किती छान तयार होतात। अगदी कमी साहित्यामध्ये फक्त 1 वाटी पोह्यापासून
आपल्याला हे छान असे उत्ताप्पे तयार झालेले आहेत. हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.